नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पीक कर्ज वसुलीबाबत आलेली आहे मित्रांनो. तुम्ही जरी पीक कर्ज घेतलं असेल तर आता 1 वर्ष बँक तुमचं पीक कर्ज घेऊ शकत नाही किंवा तुमचं जे पीक कर्ज आहे तर ते रिन्यू करू शकत नाही आणि वसुलीसाठी तुमच्याकडे येऊ शकत नाही मित्रांनो. ते कसं त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने 26 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. यात म्हटलंय की सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी, पूर, आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीची तर ती स्थगिती देण्याबाबत आज शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती की राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमुळे अनेक शेतकरी मित्रांचं जे पिकाचं नुकसान आहे तर ते मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्यामुळे राज्य सरकारने सुमारे 32,000 कोटी रुपयाचं रिलीफ पॅकेज देखील जाहीर केलं होतं. या अंतर्गत तुम्हाला रब्बी हंगामाच्या तयारीसाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयाची मदत सुद्धा राज्य सरकारने केली होती. परंतु अद्यापही ती रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, बऱ्याच तालुक्यात ही रक्कम पोहोचली मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जे पीक कर्ज घेतलेलं असेल किंवा शेतीशी निगडित कोणतंही कर्ज घेतलं असेल तर त्याला स्थगिती देण्यासाठी आज शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे. या शासन निर्णयामध्ये राज्य सरकार म्हणतं की राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवली होती. राज्यातील शेतकऱ्यांची शेती पिके, शेतजमीन यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यामुळे पशुहानी, मनुष्यहानी, घरांची पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपदग्रस्तात दुष्काळ सदृश परिस्थिती लागू करण्यात आली होती. त्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थितीत ज्या सवलती दिल्या जातात त्यात महसूल विभागाचा दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खाली सवलतीचा समावेश करण्यात आलेला आहे. आता या सवलती कोणत्या आहेत तर सहकारी कर्जाचे पुनर्गठन करणे आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगिती 1 वर्षासाठी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जरी शेती संबंधित कर्ज घेतलं असेल, पीक कर्ज असो किंवा कोणतंही अजून कर्ज असो, तर ती वसुली करण्यासाठी बँक तुमच्याकडे 1 वर्ष येणार नाही. याची जी काटेकोर अंमलबजावणी तर ते राज्य सरकारने राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतलेला असून आज शासन निर्णय त्यासाठीच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर राज्य सरकार पुढे म्हणतं की महसूल व वन विभागाचा शासन निर्णय दिनांक 10/10/2025 मध्ये नमूद अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी. बाधितांच्या तालुक्याच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतर करून शेतीची निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर समिती म्हणजेच SLBC, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई त्यांच्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकांना ज्या सूचना आहेत त्या सूचना देण्यात यावा असं राज्य सरकारने स्पष्ट या JR मध्ये म्हटलं आहे. आता एकंदरीत सांगायला गेलं तर ज्या शेतकरी मित्रांचं पीक कर्ज होतं तर त्यांना आता मार्चमध्ये रिन्यू करायचं होतं किंवा भरायचं होतं, तर अशा शेतकरी मित्रांना हा मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. तुम्हाला पीक कर्ज हे भरण्याची गरज नाही किंवा त्याला रिन्यू करण्याची गरज नाही. पुढच्या 1 वर्षापर्यंत तुम्ही कोणतंही बँकशी रिलेटेड कर्ज देऊ नका जे शेतीशी निगडित असेल. आणि त्यानंतर राहिला प्रश्न, जरी कोणी तुम्हाला वसुलीसाठी आलं तर तशी कंप्लेंट तुम्ही तहसील कार्यालयाशी किंवा त्यानंतर ज्यांची जबाबदारी याच्याकडे असेल त्यांच्याकडे तुम्ही करू शकता. शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करून द्या आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.